ओम साईराम मैत्रिणीनो, अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मैत्रिणीनो, आज आपल्याला शिकायचं आहे आरीवर्क केलेल्या ब्लाउजचं टिचिंग, म्हणजे आरीवर्क केलेल्या ब्लाउजची शिलाई कशी करतात ते बघायचं आहे। तर मैत्रिणीनो, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळत असतात। तर मैत्रिणीनो, एवढा खास हा ब्लाउज झालेला आहे ना आपला, एकदम परफेक्ट फिनिशिंग आलेली आहे या ब्लाउजची। तर मैत्रिणींनो, सर्वात आधी मला तुम्हाला एक सांगायचंय, तर या व्हिडिओला प्रत्येकीने लाईक करा, एक कमेंट करा आणि असेच आपले एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब देखील करा। कारण का तर स्टेप बाय स्टेप आपले व्हिडिओ येत असतात आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही आलेले व्हिडिओ बघितले तर तुम्हाला घरात बसून स्वतःचे ब्लाउज कटिंग आणि टिचिंग करता येणार आहेत। तर आता तुम्हाला मी दिसत आहे कटिंग केलेले हे पार्ट, तर हे आपण कटिंग केलेले पार्ट या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, म्हणजे कटिंगचा ब्लाउजचा स्पेशल व्हिडिओ आहे आपला। जर कोणी नसेल बघितला ताईंनी तर तो व्हिडिओ नक्की बघा। कटिंगचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला टिचिंग सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने येणार आहे, त्यामुळे तुम्ही आपले स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघत चला, तुम्हाला शिवणकाम घर बसल्या येणार आहे। चला आता सुरुवात करूया। तर समोरचे हे आपण प्रिन्स कटोरचे पार्ट घेतलेत, उलट्या साईडने दोन्ही पण ठेवलेले आहेत। आता सगळीकडून शिलाई मारून एक्स्ट्राचं जे ब्लाउज पीस आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे। आता इथं फ्रंट साईडला गळ्याला आपलं वर्क आहे, तर ते कसं टिचिंग करायचंय बघा। तर सरळ बाजूला ठेवायचंय, हे पहा समोरचे जे पार्ट आहेत ब्लाउज पिसावरती सरळ बाजूला ठेवायचे। आता आपल्याला दाब चेंज करायचा आहे, तर सिंगल साईडचा म्हणजे सिंगल दाब मिळतो, जो आपला रेग्युलरचा ब्लाउजचा शिवायचा दाब असतो तो बाजूला ठेवायचा आहे आणि इथं सिंगल दाब लावायचा आहे, म्हणजे आपले जे वर्क केलेलं जे स्टोन आहेत ते अजिबात फुटणार सुद्धा नाहीत आणि आपली सुई सुद्धा तुटणार नाही, याची काळजी आपल्याला या दाबामुळे घ्यायला मिळते। तर पहा आता आपण दाब चेंज केलेला आहे। आता आपण सगळ्यात आधी गळ्याला जे गळा आहे आपला नेक म्हणतो आपण, तो आपल्याला टिचिंग करायचा आहे। तर पहा जो आपला वर्क केलेला गळा आहे त्याच्या कडेने आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे। आता ती कशी घ्यायची ते दाखवते मी तुम्हाला। तर पहा समोरील भाग मी सरळ बाजूला ठेवलाय ब्लाउज पिसावरती आणि जो दाब आहे तो पलीकडच्या साईडला आहे आणि अलीकडच्या साईडला वर्क आहे, त्याच्यामुळे प्लेन बाजूवरती आपला दाब बसलाय आणि एकदम कडेने आपली ही शिलाई आलेली आहे, हे पहा एकदम कडेने। त्यानंतर बघा जो आतला कपडा एक्स्ट्राचा आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमची जर कडेने शिलाई नसन आली, थोडंफार अंतर सुटलं असन, तर तुम्ही परत एकदा जिथं जिथं कापड सुटले तिथं असं लक्ष देऊन अजून एकदा शिलाई तुम्ही अशी एकदम कडेने मारू शकता, म्हणजे जो गळ्याचा सुद्धा लुक आलेला आहे, जे वर्क आहे त्याच्या कडेने शिलाई घेतली तर कापड सुद्धा एक्स्ट्रा इथं दिसणार नाही सरळ बाजूने। त्यानंतर बघा छोटे छोटे कट मारून घ्यायचे, म्हणजे काय होतं बरोबर जो गळा आहे आपला फिनिशिंग मध्ये गोल तो एकदम परफेक्ट असा उलट्या बाजूला पलटी होत असतो। तर पाहू शकता इथं एकदम परफेक्ट गळा आपला पलटी झालेला आहे। आता सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। आता माझं हे नेटचं ब्लाउज पिसाचं कापड असल्यामुळे पातळ, ते मला मधलं जे अस्तरचा जो भाग आहे तो मला सरळ बाजूने दिसतोय, त्याच्यामुळे मी सरळ साईडनीच मी इथं सगळीकडून शिलाई मारून घेतली। ओके, आता एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं। तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे तो सुद्धा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला जसं आता दाखवलं त्याच पद्धतीने आपल्याला इथं टिचिंग करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता प्रिन्स कटचा एक समोरचा पार्ट तयार आहे। आता दुसऱ्या साईडचा पार्ट पण मी इथं सेम पद्धतीने तयार करून घेतला। ओके, त्यानंतर आता आपल्याला स्लीव टिचिंग करायची आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते। स्लीव सुद्धा आपली इथं वर्क केलेली आहे मैत्रिणींनो। तर पहा दुसऱ्या साईडची स्लीव मी अशा पद्धतीने ठेवत असते, दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या होत असतात। म्हणजे आता इथं काय करायचंय, जे अस्तरची बाही आहे ती जे आपलं मध्यभागी कमळाचं फूल आहे त्याच्या मध्यभागी ठेवायचे आहे, जेणेकरून जे कमळाचं फूल आहे ते बरोबर हातावरती आलं पाहिजे, बरोबर एकदम परफेक्ट, ना नको मागे जायला ना पुढे यायला, एकदम बरोबर हातावरती कमळाचं फूल आलं पाहिजे। अशा पद्धतीने अस्तरची बाही बरोबर मध्यभागावरती ठेवायची आणि जसं आता दाखवते त्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला।
असं कपडा व्यवस्थित शापमध्ये पकडायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला आता इथं काढून टाकून द्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। तर आपली स्लीव सुद्धा इथं बरोबर जे कमळाचं फूल सांगितलं होतं त्या पद्धतीने बघा मध्यभागी आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला अस्तरची भाई ठेवायची आणि जसं नेहमीच्या ब्लाऊजच्या अस्तरची भाई जोडतो त्या पद्धतीने इथं भाई जोडून घ्यायची। तर बघा दोन्ही साईडच्या भाया मी इथं जोडून घेतलेल्या आहेत। आता बॅकचा पार्ट आहे, बॅकला सुद्धा इथं वर्क केलेले। आता इथं कसं टिचिंग करायचंय बघा। तर बॅकचा जो भाग आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। बरोबर 15 इंच आपली उंची आहे। त्यानंतर गळा आहे 10.5, इथं गळा रुंदी आहे 2.5 इंच। आता बघा टिचिंग कसं करायचंय। तर याच्या कडेने आपल्याला शिलाई घ्यायची आहे गळ्याच्या। आता मध्यभाग काढून घ्यायचा आहे दोन्ही भागाचा आपल्याला, म्हणजे जे ब्लाऊज पीस आहे त्याचा पण मध्य काढून घ्यायचा आणि जे अस्तरचं कापड आहे त्याचा पण मध्य काढून घ्यायचा, जसं दाखवते आता मी तुम्हाला। हे पहा असं दोन्ही पार्टच्या मध्यभागावरती एक असं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथं पण मार्क करून घेते मी, म्हणजे आपलं कापड इकडे तिकडे अजिबात सरकणार नाही। हे पहा असं मध्यभागावरती असं मार्क करून घ्यायचे, म्हणजे चॉकनी खून करून घ्यायची आहे अशी, म्हणजे आपल्या लक्षात येईल मध्यभाग। आता काय करायचे, जो ब्लाऊज पीस आहे सरळ भाग त्यावरती आपल्याला अस्तरचा जो मागील भाग आहे तो ठेवायचा आहे मध्यभागावरती। मध्यभाग आपण मार्क केलेला आहे ना त्यावरती बरोबर अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचंय आणि मध्यभागावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे गळ्यापर्यंत। तर आता दाखवते मी तुम्हाला। बरोबर मध्यभागावरती फक्त गळ्याच्या मध्ये शिलाई मारून घ्यायची, म्हणजे इकडे तिकडे कापड सरकणार नाही आपलं। तर पहा इथे एक शिलाई मारून घेते मी। ओके, मी गळा कटिंग केला नव्हता, मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण गळा हा नंतर कटिंग करणार आहोत टिचिंगच्या वेळी। तर बघा मध्यभागावरती आपण शिलाई मारली। आता आपल्याला खालच्या साईडचं वर्क अंदाज येत आहे की आपलं खालच्या साईडचं वर्क कुठे आहे। आता इथं 2.5 इंच गळा रुंदीचं माप टाकून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला खालचा अंदाज आलेला आहे की आपलं इथं गळा आहे वर्क केलेला। तर त्यावरती असं ड्रॅफ्टिंग करून घ्यायचं आहे आपल्याला बघा, बरोबर गळ्यावरती असं। आणि खाली आपला 10.5चा गळा होता त्यावरतीच आपला गळ्याचा आकार आलेला आहे। आता जिथं आपण हे मार्क केलेले त्यावरती शिलाई मारून घ्यायची। तर बघा वर्क केलेलं जे काम आहे ब्लाऊज पिसावरती ते साईडला आहे आणि जो आपला सिंगल साईडचा दाब आहे तो आतमध्ये आहे, त्याच्यामुळे आपली सुई एकदम परफेक्ट चलत आहे आणि जे वर्क केलेलं आहे त्याला सुद्धा काहीच प्रॉब्लेम आलेला नाही। त्याच्यामुळे तुम्ही वर्क करताना मैत्रिणींनो सिंगल दाब यूज करत चला, म्हणजे एकदम परफेक्ट ब्लाऊज हा आपला टिचिंग करता येत असतो। तर पाहू शकता बरोबर कडेने शिलाई आलेली आहे, नसेल आली तर तुम्ही परत एकदा शिलाई यावरती मारू शकता। एकदम बरोबर व्यवस्थित कडेने काळजी घेत आपली शिलाई मारायची आहे। तर इथं शिलाई मी बरोबर मारलेली आहे, छोटे छोटे कट मारले। आता बघा हा गळा मी उलट्या बाजूला टाकून घेते। गळा पलटी करायचा आहे। गोल गळ्याला सिंपल असतं शिलाई मारायचं, पण बोटनेकची जर वर्क केलेले गळे असतील तर खूप वेळ जातो, खूप काळजी घ्यावी लागते आपल्याला शिलाई करताना गळ्याला। तर पाहू शकता अशा पद्धतीने गळा हा आपला पलटी झालेला आहे। ओके, एकदम बरोबर गळा आपला हा पलटी झालेला आहे। त्यानंतर बघा सगळीकडून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण गळ्याला पाठीचे गळा तर झालेला आहे, पण गळ्याच्या खाली जे पाठीचे टक्स देतो ते आपल्याला इथं द्यायचे आहेत। 4.5 इंचावरती टक्सची रुंदी आणि 4.5 इंचावरती टक्सची उंची, अशा पद्धतीने पाठीचे टक्स द्यायचे आहेत दोन्ही साईडनी। बघा इथं मी छाप मारून घेते, अगदी नॉर्मल असं उमटलेलं आहे, तर ते थोडं गर्द करून घेते। आता हे टक्स मारून घेते, आपण रेग्युलरच्या ब्लाऊजला घेतो त्या पद्धतीने टक्स मारून घेतले आणि कंबरपट्टी सुद्धा नेहमीप्रमाणे लावून घेतली। आता आपण फ्रंट साईडचे पार्ट जोडायला घेऊया। त्यानंतर बघा फ्रंट साईडची प्रिन्स कटोरी आणि फ्रंट साईडचा समोरील भाग घेतलेला आहे, तो कशा पद्धतीने ठेवायचा ते दाखवते मी तुम्हाला। हे पहा फिटिंगच्या बाजूला प्रिन्स कटोरी असती, लक्षात घ्या। आता इथं जोडायचं कसं ते दाखवते मी।
कटिंग परफेक्ट आलं की ब्लाऊज हा टिचिंग करायला खूप सोपा जातो आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान येते। त्याच्यामुळे ब्लाऊजचं जे माप घेण्याची परफेक्ट पद्धत आहे ती ब्लाऊजची माप व्यवस्थित घेत चला आणि ब्लाऊज कटिंग करत चला, बाकी कुठेही पुढे गेल्यावरती चूक होत नाही। त्यामुळे कटिंग करता आलं पाहिजे, त्याच्यामुळे कटिंग हे खूप महत्त्वाचं आहे। तर दोन्ही पार्टला मी आपण शिलाई मारून घेतलेली आहे, हे बघा। आता जसं बॅक साईडला आपण कंबरपट्टी लावतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे, कंबरपट्टी। हे पहा, दोन्ही साईडचे आपले पार्ट इथं टिचिंग करून रेडी आहेत। आता आपण कंबरपट्टी लावून घेऊया। बॅकला जशी लावतो कंबरपट्टी त्याच पद्धतीने इथं पट्टी लावायची आहे। 2 इंच रुंदी काढायची, अर्धा इंचाची धुमट टाकायची आणि सरळ बाजूने ही पट्टी टिचिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर पट्टीच्या कडेने आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। सगळी पट्टी आपल्याला आता उलट्या बाजूला टाकून द्यायची आहे। इथं आपल्याला ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर कमरेला जशी हात शिलाई करतो तशीच इथं हात शिलाई करायची आहे आणि ही शिलाई उघडायची आहे। तर पाहू शकता दोन्ही पार्टला मी अशी पट्टी टाकून घेणार। ओके, आता आपल्याला लावायच्या आहेत हुकाच्या आणि लुकाच्या पट्ट्या। तर बघा, एक पट्टी अस्तरची 1.5 इंच रुंदीची आणि 2 पट्ट्या, एक अस्तरची आणि एक ब्लाऊज पीसाची, अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि 2 इंच रुंदीची पट्टी अशी एकावरती एक ठेवून दुमट टाकून घेतली। त्यानंतर 1.5 इंच रुंदीची होती हुकाची, त्याला पण आपण अशी अर्धा इंचाची दुमट टाकून घेतली, पाहू शकता इथं। आता आपला हा पार्ट जो आहे तो आहे उजव्या साईडचा, तर उजव्या साईडच्या पार्टला आपल्याला सरळ बाजूने ही पट्टी टिचिंग करून घ्यायची आहे। वरच्या साईडला अशी दुमट टाकायची आहे, कारण वरच्या साईडला आपला गळा रेडी आहे। ओपन पट्टी सोडायची नाही, दुमट टाकून घ्यायची। त्यानंतर इथे पण बघा, तुम्हाला दुमडायची असेल तर दुमडू शकता किंवा नंतर दुमडली तरी चालेल। त्यानंतर बघा, पट्टीच्या कडेने आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। आता इथं खाली पट्टी पलटी करून घ्यायची आहे, खालच्या बाजूला टाकून द्यायची। त्यानंतर बघा, सगळी पट्टी उचलून उलट्या बाजूला टाकून शिलाई मारून घ्यायची आहे। इथं लॉक करायची शिलाई। आता वरच्या साईडला वर्क होतं त्याच्यामुळे थोडी शिलाई मी ढिल्ली सोडली, ज्यावेळेस हुक लावेल त्यावेळेस इथं लॉक करून घेईल। आता आपल्याला लावायची आहे लुकाची पट्टी, जे की आपण अस्तरची आणि ब्लाऊज पीसाची काढली होती, तर ती लावायची आपल्याला उलट्या बाजूने। डाव्या साईडला जो भाग जाईल त्या भागाला आपल्याला उलट्या साईडने ही पट्टी टिच करायची आहे। तर इथं आपल्याला काय करायचं बघा, वरच्या साईडला दुमडलं तरी चालेल किंवा मग खालच्या साईडला अशा पद्धतीने दुमडलं तरी चालेल। ओके, त्यानंतर परत पलटी करताना एक दाब शिलाई द्यायची आहे कडेने। त्यानंतर ही पट्टी सरळ बाजूला काढून घ्यायची आहे लुकाची। तर सरळ बाजूला काढताना ही पट्टी आपल्याला अर्धी दुमडायची आहे फक्त आणि अर्धी बाहेर सोडायची आहे आणि मध्यभागावरती एक शिलाई मारायची आहे। त्यानंतर आपली ही लुकासाठी पट्टी तयार आहे। आता मशीनवरचे लूक कसे करायचे ते पण मी इथं तुम्हाला दाखवते। तर पट्ट्या एकदम बरोबर आलेत का हे अशा ठेवून घ्यायच्या आणि चेक करून घ्यायच्या, तर बरोबर ह्या पट्ट्या आलेल्या आहेत। ओके, आता आपण मशीनवरचे लूक करूया। तर वरती आणि खाली एक असं मार्क करून घ्यायचं, त्यानंतर मध्यभाग काढायचा आणि परत असं या दोन्हीचा मध्य काढून असा मध्य काढून घ्यायचा, म्हणजे 5 अशा इथं मार्कच्या खुणा करून घ्यायच्या। त्यानंतर ज्या मार्कच्या खुणा केल्या तिथं अशी जे त्रिकोणी तुम्हाला मार्क करून दाखवते त्यावरती शिलाई मारून घ्यायची। आता स्टार्टिंगला शिलाई लॉक करायची आहे आपल्याला, म्हणजे शिलाई उघडणार नाही, त्यामुळे लॉक करून घ्यायची। आणि जसं तुम्हाला त्रिकोणी मार्क करून दाखवले त्यावरती आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे। तर सर्व लूकला आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची। तर मशीनवरचे याच पद्धतीने लूक करतात मैत्रिणींनो, या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पद्धत नाही मशीनवरचे लूक करायची। तर मशीनवरचे लूक करत असाल तर हीच पद्धत तुम्ही तुमच्या लक्षात ठेवा आणि असेच तुम्ही मशीनवरचे लूक करत चला। तर मशीनवरचे आपले लूक झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, बॅकचं गळ्याचं आपलं तयार आहे अस्तर जोडून गळा, त्यानंतर भाई सुद्धा आपले अस्तर जोडून तयार आहे आणि फ्रंट साईडचे सुद्धा पार्ट आपले इथं तयार आहेत। तर मैत्रिणींनो, आता आपल्याला बाकी आहे शोल्डर जोडायचं, बाही जोडायची आणि ब्लाऊजची फिटिंग। तर ती मैत्रिणींनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। अस्तर जोडून घेतले, फक्त आता ब्लाऊजची बाही जोडून ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग कशी करायची ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया।
तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला जर लाईक नसेल केलं तर लाईक करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.